राज्यात सध्या पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय एक प्रकारे सक्तीचा केला जातोय। यावरून मोठा वाद निर्माण झालाय। मनसेनं या संदर्भात प्रखर भूमिका घेत विरोध दर्शवलाय। त्यामुळे मराठी कलाकारांच्या मिश्र संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात। ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, सुशांत शेलार, अभिजित केळकर, मेघा धाडे यांनी पहिली ते चौथी हिंदी विषय शिकवला गेला तर गैर काय असं म्हणत स्वतःची भूमिका मांडली आहे। या सगळ्याविषयी कलाकारांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पहिली ते चौथी हिंदी भाषा सक्तीची राज्य सरकारने केलेली आहे आणि सर्वत्र आपण पाहतोय की राज्यभरातून याला विरोध केला जात आहे। मनसे देखील मोठं आंदोलन मनसेकडनं छेडण्यात आलेलं आहे। त्यामुळे मराठी कलाकारांमध्ये याबाबतची काय माहिती आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून बातचीत करूया। सर, खरं तर पहिली ते चौथी हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे राज्य सरकारने। खरं तर ह्याला विरोध जो आहे संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून केला जातो आहे। मोठ्या प्रमाणात मनसेने याचा विरोध केलेला आहे। प्रत्येक शाळेमध्ये देखील निवेदनं दिली जात आहे। एक मराठी कलाकार किंवा सर्वसामान्य म्हणून तुम्हाला यावरती काय वाटतं? नाही, मला असं वाटतं, म्हणजे अगदी मी स्पष्टपणे सांगतो की जर पहिली ते चौथी मराठी डावलून हिंदी भाषा सक्तीची केलेली नाही आहे, हिंदी शिकणं सक्तीचं केलेलं असेल तर ते काय वावगं नाही आहे। मराठी भाषा काढून टाकली आहे का सिलेबसमधनं? नाही, मराठी भाषा आहे। मराठी भाषा शिकायला तुम्हाला कोणी मनाई केली आहे का? नाही। महाराजांच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन आपण केलं आहे का? एक तरी गड किल्ला आपल्याला पूर्वी होता तसा आत्ता आहे असं दिसतं का आपल्याला? तेव्हा आपल्या मराठी भाषेवर, तेव्हा आपल्या महाराजांवर, त्यांच्या पराक्रमावर आपण अन्याय केलेला नसतो का? त्याचा कोणी विचार कोणीतरी करतंय का? पाचवीपासून आम्हालाही हिंदी होती आणि पहिलीपासून हा जर का ऑप्शन दिला आहे देशाने, घ्यायचं का नाही घ्यायचं हा, आणि परत आपल्या भाषेला डावलून तर काही करत नाही आहेत आणि ते करूच शकत नाहीत। कोणाचाच मध्ये दम नाही ते करायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि या निमित्तानं गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अनेक सेलिब्रिटीज जे आहेत ते योगा करताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत सध्या मराठी कलाकार अभिनेत्री मेघा धाडे आहेत। मॅम, काय सांगाल, योगाचं किती महत्त्व आहे? खरं तर तुम्ही देखील काही मिनिटांपूर्वी योगा करताना पाहायला मिळालं। दैनंदिन आयुष्यामध्ये ह्या सगळ्याच धावपळीमध्ये योगाचं किती महत्त्व आहे? नमस्कार। सगळ्यात आधी सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। योगा हे वरदान आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा, त्याचा अवलंब करा आणि तुमचंही जीवन असंच छान हसतमुख आणि उत्साहाने भरलेलं करा। काय वाईट आहे शिकलं तर? शिकणं हे चुकीचं नाही आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी भारतात राहते, माझी मातृभाषा मराठी मला उत्तम येते आणि माझ्या देशाची राजभाषा आहे हिंदी आहे, तीही मला उत्तम बोलता येते आणि मी बाहेर देशात गेली तर उत्तम इंग्रजी बोलू शकते। मराठीला डावलून हिंदी शिकवणार असतील तर मग माझाही त्यावर आक्षेप आहे, पण तसं नाही आहे। मराठी बरोबर तुम्हाला हिंदी शिकायचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।